आता आपलं हे जे सेशन आहे हे सेशन क्रमांक 2. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज याच्यामध्ये पाहिजेत. हे सेशन कशावर आधारित आहे तर सेशन आधारित आहे इंटरनेट आणि ऑपरेटिंग सिस्टीमची जी मूलभूत माहिती त्याच्या संदर्भातली हे सगळं सेशन. म्हणजे आपल्याला इंटरनेट म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेक्चरमधून आता काय होणार आहेत, एक्सप्लेन होणार आहेत. ठीक आहे. आता तुम्ही इंटरनेटचा वगैरे सगळे वापर करतायत, पण त्याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागची जी संकल्पना आहे त्याही गोष्टी आपल्याला थेरॉटिकली काय गोष्टी ते माहीत असल्या पाहिजेत. आता हे जे लेक्चर्स आहे, लेक्चर घेण्याचं कारण आहे महत्वाचं म्हणजे थेरीमध्ये तुम्हाला जे प्रश्न येतात फायनल एक्झाममध्ये सुद्धा, तर तेही सुद्धा तुम्हाला नीट व्यवस्थित सोडवता आले पाहिजेत. कारण फायनल एक्झाममध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल सेपरेट पासिंग असतं. 35 मार्काचं प्रॅक्टिकल असतं, 15 मार्काची थेरी असते आणि 15 पैकी किमान 6 मार्क आपल्याला थेरीत पडावे लागतात तरच पास. 35 पैकी किमान 14 पडावे लागतात तरच पास. समजा जर असं झालं की 35 पैकी 35 पडले प्रॅक्टिकलमध्ये, खूप छान केली प्रॅक्टिस तुम्ही, आणि थेरीमध्ये 15 पैकी 5 पडले, 35 आणि 5 किती झाले 40, तरी सुद्धा पास नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. का तर थेरीमध्ये 1 मार्क कमी पडले. किंवा थेरी खूप चांगली केली, लक्ष दिलं, 15 पैकी 15 पडले आणि इकडे 35 पैकी 13 पडले, 35 आणि 15 28, तरी पण पास नाही. हे लक्षात घ्या. पण 35 पैकी तिकडे 14 पडले, इकडे थेरीमध्ये 15 पैकी 6 पडले की पास. म्हणजे प्रत्येक याचं सेपरेट पास. जसं आपलं 10वीच्या मार्काला याच्यात कसं असतं, प्रत्येक विषयात 35 पडले पाहिजे तर पास. काही एका विषयात 100 पडलेत म्हणून इकडचे मार्क तिकडे देतात, तसं नाही. सेम तसाच प्रकार आपला इथंही आहे. आणि एक्झामचा रिझल्ट ज्या दिवशी आपली परीक्षा त्याच दिवशी लगेच असतो. तुम्ही एंड एक्झाम केलं की तुम्हाला मार्क दिसतात. थेरीत किती पडले, प्रॅक्टिकली किती पडले, पास झालात का फेल झालात. त्यामुळं नीट व्यवस्थित समजून घ्या. आणि फेल झालात तर परत 1200 रुपये भरून आपल्याला परीक्षा द्यावी लागते. याचा अर्थ सरळ सरळ आहे, 1 मार्क म्हणजे 1200 रुपये. कारण 1 मार्क कमी पडला तर फेल होणार ना. म्हणजे एका मार्काची किंमत किती आपल्याला 1200 रुपये. 1200 रुपये भरायची वेळ आपल्यावरती यायला नको, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी अतिशय डीपमध्ये घेतोय. ते तर आहेच आहे परीक्षेच्या दृष्टी, पण आपला दुसरा महत्वाचा उद्देश काय मी पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला, आपल्याला नॉलेज मिळालं पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे. आता आपण हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहूया. ठीक. सगळ्यात महत्वाचं इंटरनेट म्हणजे काय. इंटरनेट म्हणजे काय तर हे एक खूप मोठ्या प्रकारचं जाळ आहे. इंटरनेट या शब्दाचा अर्थ असा आहे, इंटरनॅशनल नेटवर्क. इंटरनॅशनल म्हणजे काय, जागतिक, आणि नेटवर्क म्हणजे काय, जाळ. जगातले अनेक कॉम्प्युटर्स एकत्र जोडले गेलेत, करोडो कॉम्प्युटर, अब्जावधी कॉम्प्युटर एकत्र जोडून जाळ तयार जे झाले त्याला म्हणायचं इंटरनेट. लक्ष झालं. आणि ह्या इंटरनेटमुळे सगळ्यात महत्वाची फायदा काय झालाय आपला, तर आपल्याला माहितीची देवाणघेवाण, त्यानंतर कुठलीही माहिती जशी आपण एकमेकांशी शेअर करतो त्याचप्रमाणे एकमेकांना कम्युनिकेट करणं, आणि खूप साऱ्या गोष्टी. सुरुवातीला ज्यावेळेस इंटरनेटचा शोध लागला गेला, जोडले गेले कॉम्प्युटर्स एकमेकाला, त्यावेळेस फक्त संदेश पाठवणं किंवा स्वीकारणं इथपर्यंत मर्यादित होतं. आज काहीही करतायत, काहीही. इंटरनेटच्या मदतीनं आपण इथं बसतोय आणि आपल्या वाटलं आपल्या घरची वॉशिंग मशीन बंद करायची, चालू करायची, पॉसिबल आहे. इथं मी बसलोय, मला वाटलं मला दुसऱ्या देशातल्या कॉम्प्युटरला हँडल करायचं, पॉसिबल आहे. सगळ्या गोष्टी काही करता येतात. ऑपरेशन्स आता हल्ली डॉक्टर बसलाय अमेरिकेत, पेशंट आहे इंडियात, किंवा डॉक्टर बसलाय इंडियात, पेशंट आहे अमेरिकेत, तरी सुद्धा ऑपरेशन होतात, सक्सेस झालेत. काहीही केलं जातं. आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे जे आता मी बोललो इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हँडल केलं जातं त्याला आयओटी म्हणतात. काय म्हणतात, आयओटी. आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. हे खूप मोठं इथून पुढे येणारं करिअर पण आहे. ज्यांना या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असेल त्यांना याच्यामध्ये करिअर सुद्धा आहे. आणि आता हल्ली काय, एआय टेक्नॉलॉजी जसं डेव्हलप होत चालली तसं तुम्ही नवनवीन गोष्टींकडे लक्ष दिलं तरच तुम्हाला जॉब मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण न्यू कॉलर जॉबच्या ओपनिंग खूप येत चालल्यात. तुम्ही जर त्या पद्धतीने स्वतःचं नॉलेज अपडेट केलं तरच ह्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. आता इंटरनेटचा सगळ्यात महत्वाचे उपयोग काय आहेत, तर सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे तुमच्या आवडीचा आणि सगळ्यांना माहिती असणारा एंटरटेनमेंट, गेम खेळणे. पण याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचे उपयोग काय आहेत आपले, चॅटिंग करणं, व्हिडिओ कॉलिंग करणं, बरोबर.
त्याचप्रमाणे ईमेल आणि ऑनलाईन फॉर्म भरणं, ऑनलाईन एज्युकेशन, बँकिंग, एंटरटेनमेंट, मी आता जे बोललो ते. ठीक आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो. आणि जर इंटरनेट नसेल आज तर काय होईल याची कल्पना तुम्ही स्वतःही करू शकता. इव्हन याचा आपण एक एक्सपिरियन्स घेतलाय लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. लॉकडाऊनच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला जर कोणी तारलं असेल, आपल्याला मीन्स पूर्ण जगाला, तर केवळ इंटरनेटमुळे आपण सगळेजण तरलो गेलो. बरोबर. म्हणजे जरी आता काही प्रॉब्लेम झाला तर लगेच आपल्यापर्यंत न्यूज पण पोहोचवते की ह्या भाग जास्तच प्रॉब्लेमॅटिक आहे, किंवा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस, बऱ्याचशा गोष्टी, किंवा त्याच्याबद्दल हे जे व्हॅक्सिन वगैरे जे निघाल्या ना, तर त्याच्या सुद्धा ट्रीटमेंट वगैरे साठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या इंटरनेटच्याच मुळे खूप मोठ्या प्रमाणात सक्सेस होऊ शकल्या. ठीक आहे. आता तुम्ही सांगा मला, तुम्ही इंटरनेट दररोज कधी आणि कशासाठी वापरता? प्रत्येक जण इंटरनेट कधी वापरतो आणि कशासाठी वापरतो? दिवसभरच वापरतो. कशासाठी? ओके. तू? 2 प्रश्न आहेत आपले, कधी आणि कशासाठी. पटापट बोला म्हणजे वेळ नाही जाणार आपला. कधी? बर. तू? दिवसभर. कशासाठी? तू? दिवसभर. कशासाठी? वा, अभिनंदन तुझं, माहितीसाठी. बर. ओके. रिकामा वेळ. पण कशासाठी? हा. ओके, गुड. खरं खरं बोलायचं हा? वेळ वेळ टाइम भेटेल, पण टाइम कधी भेटतो? अभिनंदन, घरी काम करते म्हणल्या. दिवसभर वापर. तुला काय काम वाटत नाही? जरा तुझं काम त्याला पण देत जा ना. नाही करत आहे. तू? दिवसभर. कशासाठी? इंस्टाग्राम, फेसबुक. ओके. तू? दुपारी. बर. खरं खरं सांगायचं या, असं मस्त चमकदार उत्तर नाही द्यायचं. हे मी एवढ्यासाठी विचारलं की ओव्हरऑल आता तुम्हीच तुमचंच अनालिसिस करा. आपण फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी उपयोग करतोय. त्यातनं जरा थोडंसं बाहेर पडा. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या शिकण्यासाठी आहेत. एंटरटेनमेंट जरूर पाहिजे माणसाच्या जीवनात. मीही करतो. माझ्याकडे बी भरपूर रील्स चालूच असतं, त्याबद्दल नाही. पण प्रत्येक गोष्टीत ऑब्झर्वेशन टाका. एक दृष्टी बदला तुमची स्वतःची. जे काही पाहाल ना तुम्ही, एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा शिकण्यासारखं खूप सारं असतं. फक्त तुमचं ऑब्झर्वेशन स्किल पाहिजे, तर तुम्ही ते करू शकता. कालचे मी माझं स्टेटस बघितलं, कालचं तुम्ही पोटॅटो बोलायला लागला, ती मला एक रील आली आणि मीच ऑब्झर्वेशन केलं. अरे म्हटलं आपणही बनवू शकतो ना असं, आणि ते बनवून टाकलं. म्हणजे तुमच्या याच्यात आलं ना तर तुम्ही त्या पद्धतीने, त्याला काय म्हणतात माहिती का, ते जे काल बनवली मी ती, हे त्याला मास्कॉट्स म्हणतात, त्या प्रकारचे रील्स. हे छोटे छोटे असतात ना, ते त्याला मिनेचर्स म्हणतात. असे प्रत्येक काही गोष्टी अशा तुम्हाला त्याच्यातनं कळायला पाहिजेत. आणि ते बनवणं काही अवघड नाही. मी तुम्हाला शिकवणार आहे ते कसं बनवायचं. ते सोपं आहे, काही विशेष नाही. AI टूल्स आपलं जे होणार आहे त्याच्यात मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणारच. तर थोडक्यात काय, तर आपण इंटरनेट आपल्याला देवाने दिलं, देवाने म्हणण्यापेक्षा इन्व्हेंट झालं, आणि त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला तर आपल्याला खूप बेनिफिट मिळणार आहे. एंटरटेनमेंट मधून बाजूला या. मी तुम्हाला त्या दिवशी उदाहरण दिलंय ना, कसं जगायचे आपल्याला आत्ता, हार्डवर्क करायचे, तर उद्या भविष्यात तुम्हाला ऐशाराम मिळेल. आता तुम्ही बसलात तर मग घोळ होईल. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल युगात इंटरनेटचा खरा उपयोग कशासाठी केला जातोय, तर डिजिटल मार्केटिंग मोठ्या प्रमाणात. आता सगळीकडं आज फेसबुक, व्हॉट्सअप वर सगळे मार्केटिंगचा जोर डायव्हर्ट झालेले. कोणाचा लिपलेट, बोर्ड बीड, आता आपण जाता येता पाहतो आपल्याकडे मोठमोठे होर्डिंग असतात. कोण लक्ष देतो? कुणीच लक्ष देत नाही. ट्रेंड बदलला गेलाय. बरोबर. त्याच्यानंतर इंटरनेटमध्ये जे वेगवेगळे
डिव्हाइसेस आहेत ते कुठले कुठले आहेत? सगळ्यात महत्वाचं पहिलं आपला स्मार्टफोन, टॅबलेट, कॉम्प्युटर्स, राउटर. राउटर म्हणजे काय माहिती? वायफाय कनेक्शन ज्यावेळेस आपण घेतो तिथं ते दरवाजे ते पाहू ते लाल दिसते ना तुम्हाला ते व्हाईट, त्याला राउटर म्हणतात. ठीक आहे. मोडेम, हे जे स्विच आहेत, मी तुम्हाला म्हणतो ना अरे हे बटन चालू कर तर मग तुम्हाला ते तिथल्या त्या याच्याला हे होईल, तर ते जे आहेत त्याला म्हणायचं मोडेम. ठीक आहे. आणि मोडेमचं फुल फॉर्म आहे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन, याच्या मदतीनं मोडेम हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे काय, आपली भाषा आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे होणारी याच्यात दोन टाईप्स आहेत, एक आहे डिजिटल आणि एक आहे अॅनालॉग. कॉम्प्युटरला डिजिटल भाषा कळते आणि टेलिफोन लाईन्स किंवा वायफायच्या माध्यमातून जी ट्रान्सफर होतो डेटा तो अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये असतो. मग तिकडनं जो आलेला डेटा आहे तो कॉम्प्युटरमध्ये कन्वर्ट केला तरच होईल ना फायदा त्याचा, बरोबर. आणि इकडनं तिकडं जाताना कन्वर्ट झालं तरच एकमेकांच्या याच्यातून हे होईल, म्हणून त्याचं काम करण्यासाठी जो वापरला त्याला म्हणतात मोडेम. त्यानंतर हे डोंगल, असं हे जे आहे याला म्हणतात डोंगल. त्यानंतर डेटा केबल तर आपल्याला माहितीच आहे, जिथं कनेक्शन जोडतो त्याला आपण डेटा केबल. म्हणजे इंटरनेट वापरायचं असेल तेवढ्या गोष्टींची साधारणपणे आपल्याला गरज आहे, असा याचा अर्थ आहे. कनेक्शनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आपण नेहमी जी वापरतो ती मोबाईलचा आपला डेटा प्लॅन. डेटा प्लॅन आपण रिचार्ज करून कनेक्शन आपला स्मार्टफोन इंटरनेटशी कनेक्ट करून घेतो, बरोबर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कनेक्शनचा वायफाय कनेक्शन किंवा राउटर्स, की जे आता आपण इथं क्लासमध्ये वापरतोय. ठीक आहे. त्यानंतर मोडेम आणि हॉटस्पॉट. मोडेमच्या मदतीनं सुद्धा आपण कनेक्शन देऊ शकतो आणि हॉटस्पॉटच्या मदतीने देऊ शकतो. याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. आपल्या मित्राच्या मोबाईल मला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे पण आपल्याला नाहीये, मग आपण काय करतो, त्याला हॉटस्पॉट ऑन करायला होतो, मग आपण त्याच्याशी कनेक्ट होतो. म्हणजे इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. बऱ्याच जणांनुसार मोबाईल डेटा ऑन केला की आपलं इंटरनेट कनेक्ट होतं, असं नाही. तर एवढ्याही गोष्टी आपण मदतीनं वापरत असतो. ठीक आहे. मोबाईलचा डेटा आणि वायफाय याच्यामध्ये काय फरक आहे? डेटा कनेक्शन मध्ये आणि वायफाय मध्ये काय फरक आहे? मोबाईलच्या डेटा कनेक्शनमुळे आपण मेन सर्व्हरशी कनेक्ट होत असतो, जो काही असेल तो. आणि ज्यावेळेस आपण वायफाय वापरतो, हॉटस्पॉट हे एक प्रकारचं वायफाय, हे लक्षात घ्या. हॉटस्पॉट मीन्स वायफाय. वायफाय म्हणजे काय, तर वायरलेस कनेक्टिव्हिटी, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ठीक आहे. त्या तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. त्यानंतर हे पुढचा पार्ट आपल्याला कॉम्प्युटर चालू करणे किंवा बंद करणे. कॉम्प्युटर चालू करण्यासाठी आपल्याला खूप छोटी प्रोसेस आहे. पहिली गोष्ट काय, आपलं पॉवरचं बटन चालू करा. पॉवरचं बटन चालू केल्यानंतर काय होतं हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. पॉवरचं बटन चालू केलं की आपला सीपीयू, रॅम, हार्ड डिस्क या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओएस लोड होतं. ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. आणि ओएस लोड झाल्यामुळे काय होतं, तर ती आपल्या मेमरीमध्ये लोड होते आणि ही जी प्रोसेस असते या प्रोसेसला बुटिंग असं म्हणतात. काय म्हणतात? बुटिंग. थिअरीमध्ये परीक्षेला कधी कधी याच्यावरती प्रश्न येतो. बुटिंग. बुटिंगचे दोन प्रकार आहेत. नोट डाऊन करा, ह्या गोष्टी तुमच्या ध्यानात राहणार आहेत का? मी सांगितलं शिवाय लिहायचं नाही अशातला पार्ट नाही. तुम्ही तुमच्या मदतीनं, तुम्हाला वाटलं अरे नवीन शब्द आज कानावरती पडला आहे, हे काय आहे, तर तुमच्याकडे तुम्ही नोट डाऊन करायचं असते, हे ध्यानात ठेवा. मॅडम उद्यापासून वही आणा. कधी पैसे घ्यायला साहेब आपल्याला? आपण कॉलेजला नाही, आपण क्लासला येतोय. कॉम्प्युटर चालू होताना ओएस लोड होण्याची प्रक्रिया आणि हार्डवेअर कम्युनिकेशन करण्याची जी प्रक्रिया असते त्याला बुटिंग असं म्हणतात. आणि अशा बुटिंगचे दोन प्रकार आहेत, ऑर्म बुटिंग आणि कोल्ड बुटिंग. ठीक आहे. ऑर्म बुटिंग आणि कोल्ड बुटिंग. आता ऑर्म बुटिंग म्हणजे काय आणि कोल्ड बुटिंग म्हणजे काय? जर आपण कॉम्प्युटर कधीही वापरतोय आणि कधी कधी वापरताना आपण कॉम्प्युटरच्या कॅपॅसिटीपेक्षा खूप साऱ्या काही कमांड्स त्याला दिल्या तर तो होतो हँग. आपल्याला तुम्हाला समजा मी एखादं काम सांगितलं, काम सांगताना म्हणलं उठ, बस, तिकडं बघ, इकडं बघ, खाली बघ, वर बघ, हे घे, ते घे, काय होईल? अशा जर पटपट पटपट इन्स्ट्रक्शन्स दिल्या, पहिली क्रिया कंप्लीट, उठ म्हटलंय ते बस, उठायच्या आधी जर की म्हणलं बस, तर काय होणार? कन्फ्युजन होणार ना. म्हणजे त्याच्याच मानवाची सुद्धा कामाची कॅपॅसिटीपेक्षा जर पटापट कमांड दिल्या तर तोही कन्फ्युज होतो, बरोबर की नाही? आणि सेम कॉम्प्युटरचं आहे, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जर पटापट आपण हे करते कर, इकडे कर क्लिक, तिकडे कर क्लिक, असं खूप सारे कमांड दिल्या की ते प्रोसेस करायला त्याला प्रॉब्लेम निर्माण झाला, तो होतो हँग.
आणि मग आपल्याला त्याला करावं लागतं रिस्टार्ट. तर ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ऑर्म बुटिंग. आणि कधी कधी खूप एवढा हँग होतो की त्याला बंद केल्याशिवाय आपल्या पुढे पर्यायच राहत नाही. मग आपल्याला पॉवर स्विच ऑफ करायला लागतो आणि मग परत आपण कॉम्प्युटर चालू करतो. त्याला म्हणतात कोल्ड बुटिंग. पण कोल्ड बुटिंग करणं खूप धोक्याचं असतं. कारण कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काही सिस्टीम फाईल्स असतात आणि जर तुम्ही डायरेक्ट बटन बंद केली तर त्या सिस्टीम फाईल्स कधी कधी करप्ट होतात. त्यामुळे कधीही कोल्ड बुटिंग शक्यतो करू नये. जसं आपण टीव्हीचं डायरेक्ट बटन ऑफ करतो तसा कॉम्प्युटर बंद केला जात नाही. कॉम्प्युटर बंद करण्याची ही प्रोसेस आहे. याच्याप्रमाणेच कॉम्प्युटर बंद केला गेला पाहिजे. काय करायला लागतं तर पॉवर ऑफ करताना पहिलं स्टार्ट मेनूवर क्लिक करायचं, नंतर काय म्हणायचं शटडाऊन, आणि मग ते शटडाऊन केलं की सगळे प्रोग्राम्स ऍप्लिकेशन व्यवस्थित सुरक्षितपणे बंद होतात आणि मग आपला कॉम्प्युटर बंद करायचा असतो. डायरेक्ट कुणीही बटन याचं हे बटन दाबायचं, वरचं बटन दाबायचं, उठायचं निघायचं असं करायचं नाही. आजपासून काय करायचं, तुम्हाला उठून जायचंय ना तर स्टार्टवर क्लिक करा, शटडाऊनवर क्लिक करा. बाई इथं तुम्ही स्टार्टवर क्लिक केलं की ते तुम्हाला लगेच शटडाऊन नावाचा ऑप्शन दिसतो. इथं पॉवर बटनवरती क्लिक केलं की ते शटडाऊन नावाचा ऑप्शन दिसेल. याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिक आपला कॉम्प्युटर बंद होतो. डायरेक्ट बंद करायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात झालं. त्यानंतर आहे इनपुट आणि आउटपुट साधने. ठीक आहे. आता इनपुट म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय या गोष्टी लक्षात घ्या. इनपुट म्हणजे ज्याच्या मदतीने आपण कॉम्प्युटरला कुठल्याही कमांड देतो. म्हणजे कॉम्प्युटरला माहिती पुरवण्यासाठी जे जे डिव्हाइस वापरतात ते सगळे डिव्हाइस इनपुट झाले. परीक्षेत खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे असाही प्रश्न येतो, किंवा हे इनपुट डिव्हाइस आहे का असाही प्रश्न येतो. त्यामुळे ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. ज्याच्या मदतीने आपण सगळं कॉम्प्युटरला इन्फॉर्मेशन देतो त्याला म्हणतात इनपुट डिव्हाइस. आणि ह्या ज्या नोट तुम्हाला इथं दिसत आहेत ना त्यात लिहायला काही फार वेळ लागत नाही. पटापट लिहून घ्यायचे आहे कारण पॉइंट्स काढलेले आहेत मी त्याप्रमाणे तुम्हाला. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते डिव्हाइस आहेत की असे डिव्हाइस की ज्याच्या मदतीने आपण कॉम्प्युटरला माहिती पुरवतोय त्याला काय म्हणायचं इनपुट डिव्हाइस. मग कोणते कोणते इनपुट डिव्हाइस आहेत, कीबोर्ड आहे, माऊस आहे, वेब कॅमेरा आहे, अजून आहेत कुठले असे डिव्हाइस. जॉयस्टिक हे एक इनपुट डिव्हाइस आहे मोठ्या प्रमाणात. जॉयस्टिक पण नोट डाऊन करून ठेवा कारण जॉयस्टिक बद्दल बऱ्यापैकी आतापर्यंत एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि जॉयस्टिक हे असं डिव्हाइस आहे कॉम्प्युटरवरती गेम्स खेळायचे असतील तर जॉयस्टिक हे डिव्हाइस वापरतात. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे आउटपुट डिव्हाइस म्हणजे ज्याच्यावर आपल्याला माहिती कळते त्याला काय म्हणायचं आउटपुट डिव्हाइस. खूप मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा आउटपुट डिव्हाइस कोणतं आहे मॉनिटर. अजून कुठला आउटपुट डिव्हाइस असू शकतं प्रिंटर. ठीक आहे. प्रिंटर हे काय आउटपुट डिव्हाइस आहे. किंवा प्लॉटर. प्लॉटर म्हणजे काय माहिती आहे कोणाला फ्लेक्स छापलेलं मग छापताना पाहिलंय कधी फ्लेक्स मशीन ते जे मोठं डिव्हाइस त्याला म्हणतात प्लॉटर. हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचे साऊंड स्पीकर हे पण काय झालं आपलं आउटपुट डिव्हाइस झालं. ठीक आहे. हा मायक्रोफोन हे कुठलं डिव्हाइस आहे इनपुट डिव्हाइस. ज्याच्या मदतीने आपण कॉम्प्युटरला माहिती देऊ शकतो ते सगळे इनपुट डिव्हाइस लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटरचे जे पॉवरचं बटन आहे त्याच्यात मी आता तुम्हाला शटडाऊन बद्दल सांगितलं बरोबर. पण त्याच्यामध्ये रिस्टार्ट, लॉग ऑफ आणि हायबरनेट हेही पर्याय असतात. आता हे पर्याय काय आहेत ते नीट समजून घ्या. रिस्टार्ट करणे म्हणजेच काय करणे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ऑर्म बुटिंगचा प्रकार. कॉम्प्युटर चालू आहे पण तुम्हाला परत तो नव्यानं हे करायचं चालू करायचं तर ती जी प्रोसेस त्याला काय म्हणतात रिस्टार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शटडाऊन पूर्णपणे बंद करायचं असेल तर. त्यानंतर आहे लॉग ऑफ. आता हे लॉग ऑफ कशासाठी वापरतात की ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी काम करतो तर काम करताना मला असं वाटलं की माझ्या कॉम्प्युटरमध्ये माझ्याशिवाय दुसरा कुणीही प्रवेश करू नये किंवा कुणी त्याचा वापर करू नये तर मी त्याला पासवर्ड देऊन काय करू शकतो. तसं तर आपल्या सगळीकडे आपण पासवर्ड दिलेला आहे. ठीक आहे. पण तुम्हाला सांगितले 1 2 3 पासवर्ड आहे. पण ज्यावेळेस दुसरी कुठली तरी व्यक्ती येईल त्यावेळेस आपला कॉम्प्युटर ऍक्सेस करता येईल का त्यांना नाही करता येईल कारण त्यांना तो पासवर्ड माहीत नसणार. तर ती जी प्रोसेस आहे की ज्या वेळेस आपल्याला काही ठराविक वेळ काम नाही करायचं कॉम्प्युटरवरती. ठीक आहे. असं होतं ना आपल्याला कधी कधी आपण काम करतो. जसं आता तुम्ही तिथं काम करत होते इरा सोडवत होते मी तुम्हाला म्हटलं चला रे या इकडे आपण लेक्चर घेऊया तर तुम्ही काय केलं उठले इकडे आले.
उद्यापासून असं नाही करायचं. उद्यापासून काय करायचं, त्याला लॉग ऑफ करायचं. काय करायचं, लॉग ऑफ. लॉग ऑफ कसं करणार, स्टार्ट बटनवर क्लिक करा. इथे तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे हे ऑप्शन दिसतात पहा तुम्हाला, रिस्टार्ट, शटडाऊन, स्लीप. पण लॉग ऑफचा ऑप्शन जो आहे तो इथे युजरमध्ये दिसतो. प्रत्येक कॉम्प्युटरला नाव दिलेलं आहे, PC 10, 12 काय असेल तुम्ही जिथं बसला ते तसं इथे दिसेल. याच्यावर क्लिक केलं, इथे याच्यावरती क्लिक करायचं. इथे साइन आउट म्हणजेच लॉग ऑफ. साइन आउट शब्दाचा अर्थ काय, लॉग ऑफ. काही ठिकाणी साइन आउट शब्द असतो, काही ठिकाणी लॉग ऑफ शब्द असतो. ठीक आहे. आणि मग याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही आहे त्या प्रोग्राम मधनं बाहेर पडता आणि तुमचा कॉम्प्युटर मेन फक्त आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या डेस्कटॉपवरती येतो. पासवर्ड जेव्हा टाकणार तेव्हाच पुढचा माणूस चालू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे हायबरनेट नावाचा ऑप्शन. हा हायबरनेट ऑप्शन आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा ऑप्शन आहे. जर आपण कॉम्प्युटरवरती काही बराच वेळ काम करणार नसेल, पण कॉम्प्युटर आपल्याला बंद पण नाही करायचा, आहे तसंच चालू ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जिथं काम केलेलं आहे तिथंच परत आपल्याला न्यायचं आहे. लॉग ऑफ केल्यानंतर आपण सगळे प्रोग्राम मधनं बाहेर पडतो. पण मी समजा आता काही काम करतोय, मला वाटलं थोड्या वेळ इथं काम नाही करायचं, थोड्या वेळाने यायचं, पण हे मला आहे तसंच परत मिळालं पाहिजे, तर तिथं वापरायचा मोड कुठला, हायबरनेट. ठीक आहे. आणि हायबरनेट मोड ऍक्टिव्ह करायला लागतो तर तो आपल्याला दिसतो, नाही तर दिसत नाही. पण याचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे, याच्यामुळं पॉवर सेव्हिंग होतं. हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट. म्हणजे लाईटची बचत करायची असेल, आता आपण वापरणार नाही तर लाईटची बचत झाली पाहिजे, बरोबर की नाही. उद्या मी तुम्हाला हायबरनेट मोड कसा ऍक्टिव्ह करायचा ते दाखवतो. तुम्ही सगळ्यांनी मग तिथं सेटिंगमध्ये ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामुळं म्हणजे थोडक्यात तुम्हाला लेक्चर चालू आहे, तुम्हाला वाटलं आता इरा आहे तसंच ठेवायचं आणि मला परत तिथं आलो पाहिजे, तर तुम्ही कुठलं मोड वापरायचं, हायबरनेट. ठीक आहे. आणि याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा बेनिफिट काय आहे, दोन बेनिफिट आहेत, पॉवर सेव्हिंग आणि तुमचा प्रोग्राम जिथं आहे तिथनं स्टार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे थोडक्यात आपल्या कॉम्प्युटरचा आत्मा. त्याच्याशिवाय आपला कॉम्प्युटर चालूच शकत नाही. तुमच्याकडे हार्डवेअर आहेत, तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहेत, पण तुमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. जसं आपण इथं बसलोय, माझ्याकडे नॉलेज आहे, तुम्हाला शिकायची इच्छा आहे, पण तुम्हाला जी भाषा कळते त्या भाषेचा मी जर वापरच नाही केला तर आपलं कम्युनिकेशन होणारच नाही. कालही मी या विषयावर बोललो होतो. सेम तसाच प्रकार याचाही आहे. जर तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल हार्डवेअरला आणि सॉफ्टवेअरला, तर कशाची गरज आहे, ऑपरेटिंग सिस्टीमची गरज. ऑपरेटिंग सिस्टीम नसल्यास म्हणजे जर नसेल तर आपण कॉम्प्युटरचा वापर करूच शकत नाही. ठीक आहे. मग आता एक साधा प्रश्न आहे, कीबोर्ड जर नसेल तर आपण कॉम्प्युटर चालू शकतो का? चालू शकतो ना माऊसच्या मदतीने. काय प्रॉब्लेम आहे? माऊस नसेल तर चालू शकतो का? चालू शकतो कीबोर्डच्या मदतीने. पण ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर मात्र चालवता येणार नाही. म्हणजे एखादं इनपुट डिव्हाइस नसलं तरी कॉम्प्युटर चालू करता येतो. लक्षात आलं. पण ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर कॉम्प्युटर चालूच करता येणार नाही. असे या ऑपरेटिंग सिस्टीमचे काही प्रकार आहेत. एक आहे डेस्कटॉप ओएस, मोबाईल ओएस, सिंगल युजर ओएस आणि मल्टी युजर ओएस. आता हे काय आहे, तर डेस्कटॉप ओएस म्हणजे आता आपण जे वापरतो लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटर्समध्ये जे वापरले जातं त्याला काय म्हणतात, डेस्कटॉप ओएस. आपल्या मोबाईलमध्ये जे वापरतो त्याला काय म्हणतात आपण, मोबाईल ओएस. मग तुमचा ऍपल असो नाही तर तुमचा स्मार्टफोन अँड्रॉइडचा असो. ठीक आहे. त्यांचं सिंगल युजर आणि मल्टी युजर, त्या शब्दांमध्येच त्याचे अर्थ आहेत. एकाच डिव्हाइसवरती जर ऑपरेटिंग सिस्टीम वापरायची असेल तर ती झाली सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टीम, आणि अनेक डिव्हाइसेसवरती तुम्हाला वापरायची असेल झाली मल्टी. ठीक आहे. आणि नेटवर्किंगसाठी हे मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. मग यांची ऑपरेटिंग सिस्टीमचं वैशिष्ट्य काय, तर ऑपरेटिंग सिस्टीमचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य GUI. नोट डाऊन करून ठेवा हे GUI. अरे पॉईंट लिहून घ्या रे, प्रत्येक वेळेस सांगू का मी तुम्हाला. हे GUI म्हणजे काय, तर ग्राफिकल युजर इंटरफेस, याला म्हणतात GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. आणि ग्राफिकल युजर इंटरफेस हे विंडोजचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, म्हणजे चित्रांच्या माध्यमातून ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला ऑपरेट करता येते. हे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. एक्झाम मध्ये सुद्धा GUIचा फुल फॉर्म विचारला जातो. GUIचा फुल फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. ठीक आहे. त्यानंतर दुसरं ऑपरेटिंग सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे फाईल मॅनेजमेंट. आपण खूप साऱ्या फाईल्स बनवतो, बरोबर, आणि त्या बनवलेल्या फाईल्स आपल्याला योग्य रीतीने ठेवणं, अरेंज करणं गरजेचंच आहे.
नाही तर बनवलेल्या फाईल्स आपल्याला परत मिळतील का? नाही मिळणार. मग ते जे व्यवस्थित लावणं, व्यवस्थित ठेवणं, हे कोण काम करतं? तर ऑपरेटिंग सिस्टीमचं काम असतं. ठीक आहे. किंवा मेमरी मॅनेजमेंट. आपल्या कॉम्प्युटरमध्ये 2 मेमरी असतात, रॅम आणि रॉम. लक्षात ठेवा. रॅमचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॉमचा फुल फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. आणि रॅम ज्यावेळेस आपण ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो त्यावेळेस आपला डेटा तात्पुरता साठवून ठेवायचं काम करतं आणि त्याचं मॅनेजमेंट करायचं काम ऑपरेटिंग सिस्टीम कडून केलं जातं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा अजून बेनिफिट आहे सिक्युरिटी आणि डिव्हाइस कंट्रोल. ऑपरेटिंग सिस्टीममुळं आपल्याला जर समजा तुम्ही एखादी व्हायरस इन्फेक्टेड फाईल जर तुमच्याकडे यायला लागली तर अलर्ट द्यायचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीमच करतं. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिव्हाइस कंट्रोल. तुमचं इनपुट डिव्हाइस असेल, तुमचं आउटपुट डिव्हाइस असेल, यांना कंट्रोल करायचं काम म्हणजे माऊस हलवल्यानंतर पॉइंटर हलणं हे ऑपरेटिंग सिस्टीममुळे शक्य आहे. कीबोर्डवरती कीज दाबल्यानंतर तीच कीज टाईप होणं हे ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे. प्रिंटरला कमांड दिल्यानंतर प्रिंट बाहेर येणं हे सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीममुळेच शक्य आहे. हे लक्षात. म्हणजे डिव्हाइस कंट्रोल करायचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम करतं. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग. सगळ्यात महत्त्वाचा ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग काय? वेगवेगळे सॉफ्टवेअर रन करणं. ठीक आहे. त्यानंतर हार्डवेअरला कंट्रोल करणं. म्हणजे आता जे बोललो ते हार्डवेअर म्हणजेच काय? आपले इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसेस. युजर इंटरफेस देणं. ठीक आहे. जे आपल्याला डेस्कटॉप वगैरे जे दिसतं ते याच्यामुळेच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेटा मॅनेजमेंट. अशा या ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत की ज्या सध्या खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात? ते इथे मी खाली 4 दाखवलेले आहेत. सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज. कोणती आहे? विंडोज. त्यानंतर आहे अँड्रॉइड. कोणती आहे? अँड्रॉइड. आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असते. ठीक आहे. त्यानंतर आहे लिनक्स. ठीक आहे. आणि मॅक ओएस. ॲपलचे जे मोबाईल हे असतात कॉम्प्युटर्स त्यात मॅक ओएस असते. ॲपलचा जर मोबाईल असेल तर त्यात iOS असते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा या ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कोणतेही डिव्हाइस चालू शकत नाही. समजलं? अशा या विंडोजचे वेगवेगळे टाइप्स आहेत. विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, विंडोज 11. त्यातलं विंडोज 10 हे आपल्या सिलेबसमध्ये आपण जे शिकणार आहे ते कसं कुठली ऑपरेटिंग सिस्टीम शिकणार आहे? विंडोज 10. आणि तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही वापरत असाल तर ती कुठली आहे? अँड्रॉइड. अँड्रॉइडचे पण व्हर्जन असतात. तुम्हाला माहिती असेल. आता कुठलं व्हर्जन आहे अँड्रॉइडचं तुमच्या मोबाईलमध्ये? चेक करा ना, उद्या मला सांगा. त्यांची नावं खूप भारी आहेत. किटकॅट, जिंजर. त्यात व्हर्जन पण असतं 13, 14, 17. तुम्ही पहा. कुठं जाऊन पाहणार? सेटिंग मध्ये जायचं आणि तुमचं जे मोबाईलचं हे असतं अबाउट फोन त्यात गेलं की तुम्हाला ते दिसेल कुठली ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या मोबाईलमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट पाहायचा. आता हे सगळं लक्षात आलं. फाईल्स आणि फोल्डर. फाईल म्हणजे काय? तर कुठलीही माहिती स्टोअर करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला काय म्हणतात? फाईल. ठीक आहे. मग त्या डॉक्युमेंट फाईल असतील, इमेज फाईल असतील, व्हिडिओ फाईल्स असतील, ऑडिओ फाईल्स असतील. फाईलचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ऑडिओमध्ये ऑडिओच असेल, इमेजमध्ये इमेज फाईल्स असतील, डेटा फाईल असेल ती डॉक्युमेंट फाईल झाली. ठीक आहे. त्यानंतर फोल्डर. 2 गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत, फाईल आणि फोल्डर. ज्यात आपण डेटा ठेवतो त्याला म्हणायचं फाईल आणि ज्यात आपण अनेक फाईल्स ठेवतो त्याला म्हणायचं फोल्डर. ठीक आहे. मोबाईलमध्ये पण आपण ह्या कन्सेप्ट वापरतोच. आपण कुठलीही माहिती जर स्टोअर करायची असेल तर फाईल बनवतो आणि अनेक फाईल्स तुम्हाला जर हे करायचे असतील तर ते फोल्डर. म्हणजे एक फोटो तुम्ही काढला ना, ती फोटो झाली थोडक्यात एक फाईल, तर इमेज फाईल झाली. आणि तुम्हाला वाटलं की आता आपण सारे फोटो काढतोय ना, आपल्याला कॉलेजमधले फोटो बाजूला ठेवायचे, फॅमिलीचे फोटो बाजूला ठेवायचे, कुठे ट्रिपला गेलो तर त्याचे फोटो बाजूला ठेवायचे, तर मग काय करणार आपण? तो एक फोल्डर बनवणार आणि त्यात त्या सगळे फोटो ठेवणार असं. ठीक आहे. त्यानंतर अजून एक कन्सेप्ट याच्यामध्ये महत्वाची आहे, लायब्ररीज. ठीक आहे. आता हे लायब्ररीज काय प्रकार आहे, फोल्डर काय प्रकार आहे आणि फाईल्स काय प्रकार, हे प्रॅक्टिकली आपण पाहणार आहे. आणि हे सगळं मॅनेज करायला आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वापरलं जातं फाईल एक्सप्लोरर.
काय वापरलं जातं? फाईल एक्सप्लोरर. आता फाईल एक्सप्लोरर म्हणजे काय? तर हे पहा, इथे हे जे टास्क बार वरती हे जे दिसतंय ना, याला म्हणतात फाईल एक्सप्लोरर. आणि हे ऑन करायचं असेल तर जस्ट तुम्हाला फक्त याच्यावर क्लिक करायचंय, ते लगेच ऑन होतं. सगळ्या फाईल, जेवढ्या फाईल तुम्ही बनवल्या त्या सगळ्या कुठे मिळणार आहे तुम्हाला? या फाईल एक्सप्लोरर मध्ये. ठीक आहे, हा त्याचा शॉर्टकट आहे. याला आपण टास्क बार म्हणतो. पुढे ते आहेच आहे आपलं टास्क बार काय प्रकार येतो. त्यानंतर मला जर ओपन करायचं असेल स्टार्ट बटनच्या मदतीनं, तर फाईल एक्सप्लोरर कसं ओपन करणार पहा. इथं स्टार्टवर क्लिक करा. ठीक आहे, स्टार्टवरती क्लिक केलं की इथे जरी तुम्ही लिहिलं फाईल एक्सप्लोरर, इकडे लगेच तुम्हाला तो प्रोग्राम दिसतो. यावर क्लिक करूनही तुम्ही हा फाईल एक्सप्लोरर प्रोग्राम असा ओपन करू शकता. त्यानंतर शॉर्टकट सांगतो याचा. फाईल एक्सप्लोरर ओपन करायचं असेल तर विंडोजचं बटन दाबायचं आणि ई दाबायचं. फाईल एक्सप्लोरर ओपन होतं. विंडोजचं बटन आणि ई. ठीक आहे, विंडोजचं बटन कळालं ना, ज्याच्यावर विंडोजचं चिन्ह आहे, आलच्या शेजारचं बटन, त्याला विंडोजचं बटन म्हणतात. आता हा जो फाईल एक्सप्लोरर प्रोग्राम आहे, म्हणजे कुठलीही फाईल, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं काही, कारण बऱ्याच वेळा आपण फाईल बनवतो ती कुठं ठेवली आणि काय ती परत ऍक्सेस करताना सापडत नाही. त्यामुळे हा कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचा समजून घ्या. इथे मी तुम्हाला फोल्डर बनवणं, फाईल बनवणं, लायब्ररीज बनवणं ह्या गोष्टी दाखवणार आहे आणि प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः लगेच लेक्चर झाल्यानंतर ह्या करून पाहिजेत, हे लक्षात घ्या. आता इथे फाईल एक्सप्लोरर ओपन केलं की इथे वरती फाईल, होम, शेअर आणि व्ह्यू नावाचे ऑप्शन दिसत आहेत पहा. ठीक आहे, आणि इकडे हा जो टॅब दिसतोय ज्याच्यावर मी आता माऊस फिरवतो याला नेव्हिगेशन पेन म्हणतात. काय म्हणतात? नेव्हिगेशन पेन. त्यानंतर हा आपला फाईल फोल्डर दिसतो आणि इकडे दिसतं हे प्रिव्ह्यू दिसतं. आणि इथं काय दिसावं हे आपल्या सेटिंगवर अवलंबून असतं आणि ह्या सेटिंग इथं व्ह्यू मध्ये असतात, हे लक्षात ठेवा. आता इथे मी न्यू मध्ये गेलो आणि इथं नेव्हिगेशन पेन जर मी काढून टाकला तर मला हे दिसणारच नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला मी आता दाखवतोय तसंच दिसणार आहे का? तर नाही, तुमच्या अगोदर ज्यांनी सेटिंग ऑफ केल्या असतील त्याप्रमाणे तुम्हाला ते दिसेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जरुरीप्रमाणे ते दिसलं पाहिजे. आता नेव्हिगेशन पेन मुळे काय होते पहा, याचा बेनिफिट असा आहे की इकडे आपल्याला मेन फोल्डर, कोलन बिलन सगळं दाखवलं जातं, की जेणेकरून मी याच्यावरती क्लिक केलं की मला त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन इथं दिसायला लागतं. आलं लक्षात? त्यामुळे नेव्हिगेशन पेन सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो जर नसेल तर सिंपल आहे, इथं नेव्हिगेशन पेन मध्ये जायचं आणि हे जे दिसतंय त्याला ऑन करायचं. टिकमार्क त्याच्यावर असला याचा अर्थ ऑन आहे, नसेल तर असं दिसायला लागेल. ठीक आहे, म्हणून इथं काय करायचं, नेव्हिगेशन पेन अशा रीतीने ऑन करायचं. त्यानंतर त्याच्या पुढे इथं प्रिव्ह्यू पेन आहे पहा, इकडे जे दिसतोय हा प्रिव्ह्यू आहे. याच्यावरती जर मी क्लिक केलं तर इकडे मला ते दिसायचं बंद होईल. आता याचा बेनिफिट काय, तर मी इथं प्रिव्ह्यू पेन वरती क्लिक केल्यानंतर मी यावर क्लिक केला तर इथे आपल्याला प्रिव्ह्यू दिसतोय इथे लार्ज आयकॉन असल्यामुळे, पण जर स्मॉल आयकॉन असतील तर हे दिसत नसतं. बरोबर. मग आता ह्या फाईलमध्ये नक्की कुठलं फोटो आहे, मी ओपन केल्याशिवाय मला दिसणार आहे का? नाही दिसणार. पण जर आपला प्रिव्ह्यू पेन ऑन असेल तर याच्यावर क्लिक केलं की इकडे काय आहे ते लगेच दिसायला लागतं. हा त्याचा बेनिफिट. लक्ष झालं? समजा आता हा फोटो कुठला आहे बाबा, मी याच्यावरती क्लिक केलं तर मला इथे लगेच अशा पद्धतीने दिसायला लागेल. लक्ष झालं? हे कशावर डिपेंड आहे? प्रिव्ह्यू पेन. त्यानंतर डिटेल्स पेन वरती क्लिक केलं की त्याची सगळी माहिती दाखवतो इथं. त्या फाईल मध्ये कधी बनवलेली आहे, तिची साईज किती आहे, तिचं नाव काय आहे, काय, सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे दिसायला लागतात. हे बघा, यावर क्लिक केलं इकडे लगेच आपल्याला त्याप्रमाणे दिसायला लागतं. समजलं? डिटेल पेन वरती ते आहे. इथे एक्स्ट्रा लार्ज आयकॉन केले की आयकॉन मोठे दिसायला लागतात, स्मॉल केले की स्मॉल, टाईल केले की अशा पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते ठेवू शकता. समज लक्ष झालंय आयकॉन्स आणि फाईल. आता इथे मला माझ्या स्वतःच्या नावाचा फोल्डर बनवायचा आहे, तर काय करणार? कुठलाही फोल्डर बनवायचा असेल तर इथे माऊसचं राईट बटन क्लिक करा, न्यू मध्ये जा, इथे तुम्हाला फोल्डर नावाचा ऑप्शन दिसेल. लक्ष झालं? इथूनही तुम्ही ते बनवू शकता. किंवा दुसरा एक प्रकार आहे, इथे होम वरती क्लिक करायचं, होम वरती क्लिक केलं की इथे न्यू फोल्डर नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसतो. यावर तुम्ही डायरेक्ट क्लिक करा, इथे न्यू फोल्डर तयार झाला. इथे मला ज्या फोल्डरला जे काही नाव द्यायचंय ते नाव आपण देऊ शकतो. बाजूला क्लिक केलं, त्या नावाचा फोल्डर आपला तयार झाला. हे बघा. ओके. आता ह्या फोल्डरमध्ये मला जर काही फाईल्स बनवायच्या असतील तर मी डबल क्लिक करणार, तो फोल्डर ओपन झाला. आता मी त्याच फोल्डरमध्ये आहे हे ओळखायचं कसं, तर इथे वरती तुम्हाला दिसतंय पहा, हे नाव इथं वरती आलं पाहिजे जर काही फोल्डरचं असेल. म्हणजे थोडक्यात काय, आता हा फोल्डर कुठं आहे याचा पाथ तुम्हाला सांगतो. काय, दिस पीसी हा मेन झालं. आपल्या कॉम्प्युटरचं जे मेन लोकेशन असतं ते दिस पीसी असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पिक्चर, दिस पीसी मध्ये पिक्चर नावाचा फोल्डर आहे, पिक्चर मध्ये सचिन नावाचा फोल्डर आहे. लक्षात ठेवा.
म्हणजे जर मला सचिन मध्ये जी सेव्ह करून ठेवलेल्या काही गोष्टी पाहिजे असतील तर मला पहिलं पिक्चर मध्ये जावं लागेल, पिक्चर मधून सचिन मध्ये जावं लागेल. म्हणजे फोल्डरमध्ये फोल्डर बनवणं त्याला सब फोल्डर म्हणतात. ठीक आहे. आता इथे मला फाईल बनवायची असेल तर माऊसचं राईट बटन क्लिक करा, न्यू मध्ये जा आणि इथे आपल्याला जी फाईल पाहिजे असेल ती फाईल इथे बनवता येते. मला टेक्स्ट डॉक्युमेंट पाहिजे, तिथे टेक्स्ट वरती क्लिक करा. इथे मला त्याला जे काही नाव द्यायचं असेल ते नाव अशा रीतीने देऊ शकतो. हे आत्ता जे मी दाखवलंय, फोल्डर बनवणे, फाईल बनवणे, फायनल एक्झाम मध्ये, प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये येतात. डायरेक्ट प्रश्न येतो, MKCL नावाचा फोल्डर बनवा आणि पाथ दिला जातो, तो तिथंच जाऊन बनवता आला पाहिजे. अमुक अमुक नावाची फाईल बनवा, बरोबर तिथंच जाऊन ती फाईल बनवता आली पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणि फाईल कोणती सांगितली बनवायची तेही महत्वाचं आहे. तुम्ही ते न्यू मध्ये गेलात की हे फाईलचे टाईप आहेत. हे टेक्स्ट डॉक्युमेंट, मगाशी मी तुम्हाला म्हणलं इमेज डॉक्युमेंट, टेक्स्ट डॉक्युमेंट, ऑडिओ डॉक्युमेंट, तर हे सगळे टाईप्स आहेत. आणि इथं आयकॉननुसार आपल्याला कळतं, टेक्स्ट डॉक्युमेंट हे टेक्स्ट डॉक्युमेंट झालं, ही पॉवर पॉईंटची झाली, वर्ड सारखं दिसणारे ते वर्ड, अशा इमेज जर म्हटलं तर बिटमॅप, इमेज ते लिहिलेलं आहे. सोपं आहे, काय अवघड नाही एवढं. फक्त तुम्ही नीट व्यवस्थित प्रॅक्टिस केली, समजून घेतलं की तुमच्या ते लक्षात येईल. समजलंय? फाईल बनवणं, फोल्डर बनवणं. त्यानंतर एक महत्वाचा अजून गोष्ट याच्यामध्ये, लायब्ररीज. कुठला ऑप्शन आहे? लायब्ररी. आता लायब्ररीज म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही ऍक्च्युली लायब्ररी बघितलेली आहे कॉलेजमध्ये? काय असते ती लायब्ररी? काय तिथं गेल्यानंतर आपण एखादं पुस्तक मागितलं लायब्ररीकडे तर ते काय करतात? पहिले डायरेक्ट उठतात आणि पुस्तक काढून देतात. काय बघतात? आयडी बघतात. आणि त्या आयडी वरनं बरोबर त्या आयडीचं पुस्तक कुठल्या रॅकवरती आहे त्या रॅक पर्यंत जातात आणि बरोबर ते काढून आपल्याला आणून देतात. लाखो पुस्तकं असू द्या, हजारो पुस्तकं असू द्या. हे का शक्य झालं त्यांना? त्यांनी पुस्तकाच्या नावाप्रमाणे जर करायचं ठरवलं असतं तर खूप क्रिटिकल झालं असतं, बरोबर? किंवा आपण मेडिकलमध्ये पण जातो बा, मेडिकलमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण मेडिसिन मागितलं ना, त्यांच्याकडे रॅक असतात. आपल्या टॅबलेटचं किंवा आपल्या मेडिसिनचं जे इनिशियल असेल ना, समजा टेझलॉक बीटा असं असेल तर ते टीच्या त्याच्यामध्ये रॅकमध्ये जातात आणि तिथून घेऊन येतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय होतं, लगेच ते आपल्याला ऍक्सेस मिळतो त्यात. सेम तसाच प्रकार आपल्या इथं लायब्ररीत आहे. खूप साऱ्या फाईल झाल्या आपल्याकडे, खूप सारे फोल्डर झाले. मग पटापट शोधायचं असेल, पटापट ऍक्सेस घ्यायचा असेल तर त्याचे आपण काय बनवू शकतो? लायब्ररीज बनवू शकतो. त्याला म्हणायचं लायब्ररीज. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इथे तुम्ही न्यू ऍटम मध्ये गेलात की इथे तुम्हाला फोल्डर वगैरे जे मगाशी मी आता दाखवलं ना, तर ते इथं दिसतंय. इथं इजी ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी वापरता येतात. हे आपल्याला फोल्डर डिलीट करणं किंवा हे करणं. आता इथे आपण नेव्हिगेशन पेन मध्ये गेलो, होम मध्ये जाऊन आपण कुठे जाणार? सॉरी, व्ह्यू मध्ये जाऊन नेव्हिगेशन पेन. इथे गेलो की इथे शो लायब्ररीज नावाचा प्रकार आहे, दिसतोय? आता जर मी याला ऑफ केलं तर इथे मला लायब्ररी दिसणार नाही. ओके. आणि इथे जर मी त्याला ऑन केलं तर शो लायब्ररी येणार आणि या लायब्ररीवरती क्लिक केलं की इथे मला या लायब्ररी दिसायला लागेल. आता त्या लायब्ररीमध्ये मी पिक्चर लायब्ररी एक आहे तर इथे पटकन मला सचिन नावाचा फोल्डर आला, कारण ती ऑलरेडी लायब्ररी माझी तयार आहे. आता जर अशी लायब्ररी आपल्याला तयार करायची असेल तिथे लायब्ररीवरती क्लिक करायचं, माऊसचं राईट बटन क्लिक केलं इथे आपण लायब्ररी तयार करू शकतो. मग अशी न्यू मध्ये फोल्डर आलं होतं पहा, आता न्यू मध्ये काय आलं? लायब्ररी आलं. ठीक आहे. तुम्हाला लायब्ररी तयार करा म्हणून सुद्धा प्रॅक्टिकली प्रश्न येतो. सोपं आहे, काय अवघड नाही. आता याचा बेनिफिट काय? तर मला अशा काही फाईल्स लागतात की ज्या मला पटकन लगेच हव्या आहेत, त्याची लायब्ररी मी इथं बनवू शकतो. इथे लायब्ररीमध्ये जायचं आणि इथे मी समजा लेक्चर नावाचं माझी लायब्ररी बनवली. आता ही लायब्ररी काय? ब्लँक आहे, बरोबर? यावर क्लिक केलं, इथं काय दिसतंय का? मला नाही दिसत. इथे इन्क्लूड फोल्डर नावाचा ऑप्शन आला, यावर मी क्लिक केलं की आता मला या लायब्ररीत काय काय टाकायचं असेल ते मी ते टाकू शकतो. मला समजा वाटलं ऍडव्हान्स एक्सेलची फाईल टाकायची किंवा लेक्चरची फाईल टाकायची, ही एक टाकायची आणि ही एक टाकायची. मध्ये मध्ये जर तुम्हाला असे फोल्डर सिलेक्ट करायचे असतील ना तर तुम्ही कंट्रोल की प्रेस करू शकता, किंवा मी लेक्चरच घेतो याच्यामध्ये. लेक्चरचा मला फोल्डर यात टाकायचा, मी इथे इन्क्लूड केला की त्या लेक्चरच्या फोल्डरमध्ये जेवढ्या फाईल्स आहेत त्या इकडे आल्या. म्हणजे आता मला त्या लेक्चरच्या फाईल्स कुठं आहेत हे काहीच माहिती नाहीये, तरी सुद्धा मी इथे डायरेक्ट
नेव्हिगेशन पेनमध्ये माझी लायब्ररी कधी ऍक्टिव्हिटी पाहणार, इथं लायब्ररीमध्ये जाणार, लायब्ररीमध्ये गेले की तर मला लेक्चर नावाचा ऑप्शन दिसेल. मी आता यावर डबल क्लिक केलं की मला डायरेक्ट लेक्चरचं फाईल दिसायला लागतं. हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट. आणि या लायब्ररीचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट हा की ह्या लायब्ररीज बनवल्यात कुठे, ह्या फाईल्स बनवल्यात कुठे, डी कोलनवर. लायब्ररीज बनवली कुठे मी, सी कोलनवर. तर लायब्ररीज बनवली की त्या फाईलला लागणारी जागा तिथं वापरली जात नाही, फक्त इंडेक्स तयार होतो आणि डायरेक्ट ऍक्सेस मिळतो. म्हणजे तुमची लायब्ररीज किती जरी बनवल्या तरी जागा म्हणजे मेमरी तुमची वापरली जात नाही. हा लायब्ररीचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट. आणि इझी ऍक्सेस करण्यासाठी लायब्ररीज बनवल्या जातात. लक्ष झालं? फाईल बनवणं, फोल्डर बनवणं आणि लायब्ररीज बनवणं. प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः ह्या तिन्ही गोष्टी करून पाहायच्या आहेत. ठीक आहे, लक्षात झालं? आपल्या फाईल एक्सप्लोरर मध्ये लार्ज आयकॉन, स्मॉल आयकॉन, लिस्ट अँड डिटेल्स व्ह्यू आताच आपण पाहिल्या सगळ्या गोष्टी या. ठीक आहे, लार्ज आयकॉन केले की असे मोठे दिसणार, छोटे केले की त्याप्रमाणे. तुम्ही प्रॅक्टिकली ते स्वतः करून पहा. त्यानंतर एक टास्क बार आणि त्याचा क्विक ऍक्सेस. जसं आता लायब्ररीच्या मदतीने क्विक ऍक्सेस घेतला आपण, तसा टास्क बारच्या मदतीने आपण घेऊ शकतो. ठीक आहे, आता ते कसं घ्यायचं ते इथे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट टास्क बार म्हणजे काय ते समजून घ्या. आपण कॉम्प्युटर चालू केला की सगळ्यात खाली जी आडवी पट्टी येते त्याच्यावर स्टार्ट बटन असतं, त्याला म्हणायचं टास्क बार. म्हणजे हे जे दिसते ना खाली, ही आडवी पट्टी, याला काय म्हणायचं, टास्क बार. ठीक आहे, आता या टास्क बार वरती काही प्रोग्राम दिसत आहेत का तुम्हाला, जसं मी मगाशी फाईल एक्सप्लोरर दाखवला, बरोबर. आता हे जे दिसतंय ना याला टास्क व्ह्यू म्हणतात. काय म्हणतात, टास्क व्ह्यू. आता याचा काय उपयोग आहे बा, मी यावर क्लिक केलं ना की काय काय चालू आहे आता माझ्याकडे ते मला इथं लगेच अरेंज करून त्यांनी दिलं. काय काय चालू आहे, आता हे आपल्या लेक्चरचं हे चालू आहे, फाईल चालू आहे, हे आपण मगाशी लायब्ररीज बनवली ती बंद नाही केली म्हणजे ती पण चालू आहे, हे फाईल एक्सप्लोरर चालू आहे, इरा पण इथे चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, म्हणजे काय काय चालू आहे ते आपल्याला इथं दिसतं. लक्षात आहे. आणि आपल्याला नवीन डेस्कटॉप चालू करायचं असेल तिथे नवीन डेस्कटॉप पण ऍड करता येईल, त्याला व्हर्च्युअल डेस्कटॉप म्हणतात. हे प्रॅक्टिकली तुम्हाला इरामध्ये पण विचारलं जाईल किंवा फायनल एक्झाम मध्ये पण विचारलं जातं. याला व्हर्च्युअल डेस्कटॉप म्हणतात. याच्यावर क्लिक करून आपण व्हर्च्युअली डेस्कटॉप तयार करू शकतो. लक्षात आलं? हा काय आपला टास्क व्ह्यू. म्हणजे आपल्याकडे काय काय प्रोग्राम चालू आहेत एकाच स्क्रीनवर तुम्हाला बघायचं असेल तर टास्क बारवरच्या कुठल्या बटनवर क्लिक करणार तुम्ही, टास्क व्ह्यू वरती. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजतं कुठला कुठला प्रोग्राम ओपन आहे. त्याच्यानंतर आपल्याला या टास्क बार वरती स्टार्ट मेनू असतो, त्याच्यावर वेगवेगळे प्रोग्राम पिन करता येतात. काय करता येतात, पिन करतात. आता जे तुम्हाला 2 नंबरचं सेशन सोडवायचे त्याच्यामध्ये याच्यावर आधारित खूप सारे इरामध्ये प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या, समजून घ्या. मी आज तुम्हाला इराचं सेशन सोडून नाही दाखवणार आहे, तुम्ही तुमच्या मनाने व्यवस्थित ते सोडवायचं आहे. ठीक आहे, फक्त मी तुम्हाला दाखवेल हे असं असं प्रश्न आहेत, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा. आता याच्यामध्ये आपल्याला पिन करणे म्हणजे काय करणे, तर कुठलाही प्रोग्राम जर आपल्याला पटकन ऍक्सेस करायचा असेल तर त्यासाठी आपण तो प्रोग्राम पिन करतो. हा जो इथं प्रकार दिसला इथे स्टार्ट प्रोग्राम एक्सप्लोरर हा पिन केलेला आहे. समजा मला असं वाटलं पेंटब्रश हा प्रोग्राम मला इथे पटकन ओपन करायचा, नेहमी लागतो पेंटब्रश हा प्रोग्राम, तर मला तो पिन करायचा, तर कसं करणार पहा. इथे तुम्ही स्टार्ट मध्ये जा, इथे गेल्यानंतर तुम्हाला पेंटब्रश पिन करायचंय म्हणून पेंट टाईप करा. इथे तुम्ही गेलात ह्याच्यावरती की इथे माऊसचं राईट बटन क्लिक केलं त्याच्यावरती की इथे 2 ऑप्शन दिसतात तुम्हाला, पिन टू स्टार्ट आणि पिन टू टास्क बार. ठीक आहे, आता मी पिन टू टास्क बार करतो तर काय होते पहा. इथे मी पिन टू टास्क बार वरती क्लिक केलं, काय झालं, आपल्या टास्क बार वरती इथं पेंटब्रश आलं. मग आता मला जर पेंटब्रश चालू करायचा असेल तर आता मला स्टार्ट बटनवर क्लिक करा, इथे जाऊन पेंट असं टाईप करा आणि मग पेंट ओपन करा, हे करायची गरज नाही. इथं मी डायरेक्ट ह्या टास्क बार वरती जाऊन पेंट ब्रशच्या आयकॉनवरती क्लिक केलं की माझा पेंट ब्रशचा प्रोग्राम ओपन होणार. एवढं सोपं आहे. म्हणजे काय झालं, आपल्याला असे प्रोग्राम की जे नेहमी वापरायला लागतात ते आपण असे पिन करून ठेवू शकतो. पिन करण्याचे 2 प्रकार आहेत, टास्क बार वरती आणि स्टार्ट बटनवरती. स्टार्ट बटनवरती पिन म्हणजे काय, तर ते इथं दिसायला लागतं. ठीक आहे, म्हणजे मला पेंट ओपन करायचे तिथं टाईप करायला लागतं पेंट, बरोबर की नाही. असं पेंट मी टाईप केलं की मग इथं पेंट दिसतं. पण मला असं वाटतंय मी स्टार्टवर क्लिक केलं की मला तिथं पेंट पण दिसलं पाहिजे, तर त्यावेळेस मग त्याला काय करायचं, राईट बटन क्लिक करून इथे स्टार्ट पिन टू स्टार्ट म्हणायचं. ठीक आहे,
हे बघा, आता इथे मला 2 ऑप्शन आहे. त्यातले एक ऑप्शन तर आपण ऑलरेडी वापरून बघितला टास्क बार वरती. आता मला स्टार्ट बटनवर पण पिन करायची. इथं पिन टू स्टार्ट म्हणायचं. आता काय झालं पहा, हा प्रोग्राम मी बंद करतो. इथे मी स्टार्टवर क्लिक केलं, ठीक आहे, की हे जे दिसते ना इथे तुम्हाला, याच्यामध्ये पेंट ब्रश प्रोग्राम दिसायला लागणार तुम्हाला. पहा, याच्यात प्रोग्राम खूप सारे असल्यामुळे हे इथे वर दिसते नाही, हे पेन ह्या स्टार्ट बटनवरती आलं. आणि काढून टाकायचं असेल इथे काय म्हणणार परत त्याला, अनपिन. हे बा, इथलं गेलं, टास्क बारचं काढून टाकलं. मला इथलं पण काढून टाकायचं तर काय म्हणणार, अनपिन. ठीक आहे, आता क्लिक केलं की दिसणार नाही. आता हे मी क्लिक केल्यानंतर हे पिन झालेलं नाहीये, हे सर्च झालेला प्रोग्राम, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला पिन करायचं असेल तर आपण कुठला प्रोग्राम वापरू शकतो, स्टार्टवरती क्लिक करून येते पिन. याचा उपयोग पण लक्षात आला. म्हणजे जे जे प्रोग्राम्स आपल्याला परत परत लागतात, समजा तुम्हाला वाटलं इरा चालू करायचंय बाबा, प्रत्येक वेळेस इरालाच हे करायला लागतं, तर इरा पण तुम्ही तर टास्क बारवरती पिन करू शकता. पण तो इरा प्रोग्राम कुठे हे पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे, तर ते हे होईल. कसं करणार, इथं इरा टाईप करा, राईट बटन क्लिक केलं की इथं आलं पिन टू स्टार्ट, पिन टू टास्क बार. म्हणजे गरजच नाही तुम्हाला परत इरा टाईप करायची गरज नाही. इरावरती क्लिक केलं की ओपन होणार. असं लक्ष झालं, समजलंय पिन करणं. म्हणजे आज आपण काय काय पाहिलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट इंटरनेटच्या बेसिक गोष्टी, कॉम्प्युटर ऑपरेट कसा होतो, इनपुट म्हणजे काय, आउटपुट म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, फाईल्स म्हणजे काय, आणि टास्क बार म्हणजे काय. लक्षात आलं, ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ध्यानात ठेवा कायमस्वरूपी, प्रॅक्टिस मेक्स अस परफेक्ट. झालं, उठले, गेले, असं करू नका. प्रॅक्टिस करा प्रॉपरली. सराव केला तरच प्रगती होते. शिकत राहा, प्रयत्न करत करत राहा. ठीक आहे. आणि कोणालाही काही प्रश्न असतील तर मोकळेपणे विचारा. अजिबात मनात शंका ठेवू नका. कसं विचारू, काय करू, नाही कळालं विचारा. परत परत तुम्हाला मी सांगतोय, हे मलाही कल्पना आहे. ज्यावेळेस आपण नवीन ठिकाणी जातो, जरा थोडंसं आपला मानवी स्वभाव असतो, पण आपल्याकडचं वातावरण पूर्णपणे युजर फ्रेंडली आहे. काहीही अडचण नाही. तुम्ही कुठलाही प्रश्न, कुठलाही इन द सेन्स आपल्या अभ्यासाशी रिलेटेड, नाही तर तुम्ही मला विचाराल बाबा आता आउट ऑफ ते कुठले, जसं त्यांनी विचारलं बा फिरायला जायचे कुठले कागदपत्र, आता कुठं जायचे फिरायला मलाच माहित नाही, तुम्ही कसं सांग. आपल्याशी रिलेटेड कुठलंही असू द्या, किंवा तुमच्या करिअरशी रिलेटेड, किंवा तुम्ही तुमचा अभ्यास करत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणीशी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम आला तर लगेच मला विचारू शकता. काही अडचण नाही. ठीक आहे.